पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात घरफोडीत चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश करत 3 आरोपींना अटक केली आहे। देवघर येथील घरफोडी प्रकरणात आरोपींनी बंद घराचे कुलूप तोडून सुमारे 2,16,000 किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले होते। गुप्त माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी प्रणित उर्फ भुया उर्फ टोल्या पाटील, अजित उर्फ बाली पाटील व सारिका पाटील यांना अटक केली। आरोपींकडून चोरीतील दागिने तसेच एक गावठी कट्टा पिस्तूल जप्त करण्यात आलाय। तपासात आरोपींनी वाडा परिसरातील आणखी काही घरफोड्यांची कबुली दिली असून अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत। या संदर्भात अधिक माहिती वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे यांनी दिली आहे। ही कारवाई यतीश देशमुख पोलीस अधीक्षक पालघर, विनायक नरळे अपर पोलीस अधीक्षक पालघर, SS महेर उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वारा पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे तसेच पोलीस कर्मचारी सागर मालकर, दयानंद पाटील, गुरुनाथ गोतारणे, विजय मडवी, गजानन जाधव, संतोष वागचौरे, चेतन सोनावणे व सचिन भोये यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली असून पुढील तपास सागर मालकर व दयानंद पाटील करीत आहेत। एक चांगली कामगिरी केलेली आहे। अग्निशस्त्र बाळगणारा अवैधपणे असा एक गुन्हेगार आम्ही पकडला। त्याच्याकडून एक गावठी बनावटीचं शस्त्र आम्ही हस्तगत केलेलं आहे आणि त्याच्याकडं तपास करताना त्याच्या चौकशीमध्ये त्याने चोऱ्या केल्याचं निष्पन्न झालं। त्याच्याकडे तपासामध्ये एकूण 4 ठिकाणी आतापर्यंत त्यांनी घरफोडीच्या चोऱ्या केल्या हे निष्पन्न झालं। हा जो गुन्हेगार आहे तो आणि त्याचे साथीदार हे घरामध्ये लोक दागिने ज्यांच्याकडे आहेत त्याची पाहणी करून रेकी करून त्यांच्या जाण्यानं त्यांचे कार्यक्रम ह्याबाबत माहिती मिळवून ते कुठं नातलगाच्या लग्नाला कुठल्या कार्यक्रमाला जाणार आहेत, कुठे कीर्तनाला कार्यक्रमाला जाणार आहेत याच्यावर लक्ष ठेवून ते गेल्यानंतर त्यांच्या घरामध्ये दरवाजाचा कडी कोंडा तोडून खिडकी वाटे जाऊन आतमध्ये कपाटामधले दागिने स्क्रूड्रायव्हर कटावणीच्या साहाय्याने फोडून त्यातले सोन्याचे दागिने पैसे अशा पद्धतीने त्यांनी चोऱ्या केल्या होत्या। तर या तपासामध्ये 2 आरोपी प्रणित उर्फ भुया टोल्या सुनील पाटील आणि अजित प्रकाश पाटील अशा दोघांना आम्ही अटक केले। त्यांचे साथीदार त्यांच्याकडे आमची चौकशी चालू आहे। ह्याच्यामध्ये चोरीचा संपूर्ण माल या गुन्ह्यामधला आम्ही हस्तगत केलेला आहे। अधिक चौकशी करून आणखी चोऱ्या किंवा इतर ठिकाणी त्यांनी काही गुन्हे केलेत का याच्यासाठी अधिकच्या गुन्ह्यांमध्ये तपास चालू आहे। सदरचा तपास आमचे पोलीस उपनिरीक्षक मालकर आणि त्यांचं पथक यांच्याकडून केलं जात आहे। याच्यामध्ये वागचौरे, गजानन जाधव, आमचे चेतन सोनवणे, त्याच्यानंतर आमचे ASI दयानंद पाटील आणि इतर अंमलदार असे सक्रिय सहभागी आहेत। आमचे माननीय पोलीस अधीक्षक देशमुख सर, माननीय उपाधीक्षक नरळे सर, त्याच्यानंतर आमचे DYSP मेहर सर यांच्या मार्गदर्शनात ही चांगली कामगिरी झालेली आहे। धन्यवाद। त्याला पकडायला याचा फायर